मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। शिंदेंनी मराठा समाजासोबत डबल गेम करू नये असा इशारा देतानाच शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे बरे असं म्हणायची वेळ आली असं वक्तव्य त्यांनी केलंय। तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यास सांगितल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बावनकुळे हवेत की मराठे हे त्यांनी ठरवावं असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। गरज पडल्यास मराठा समाज पुन्हा मुंबईत आंदोलन करेल अशा शब्दात त्यांनी इशाराही दिलेला आहे। लय नवाजाला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला मराठी आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्या कंट्रोल करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपलेदान मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी। तुम्ही जर एकट्या बावनकुळ्याला जर एवढे पावर दिले ना प्रमाणपत्र मराठीचे रद्द करायचे ते तुमचा बावनकुळ्यासाठी 25-30 तर सहज भरगडीन मी। मग बावनकुळ्या घ्यायचा का मराठी पाहिजे हे ठरवायचं तुम्ही। शिंदे साहेब मला सांगा तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत, खऱ्याचं खरं करा खोट्याचं खोटं करा। शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का। आणि विलास घुमरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच। तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही तुम्ही मला काय करू शकत नाही जा तिकडे बघन मी काय करायचं ती। सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही। तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत। तुमच्या ऑफिस मध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय ते तर तुम्हाला विषय देतात। मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर। तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब। मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामधून त्यांनी ही सगळी भूमिका मांडलेली आहे। महायुती सरकारपेक्षा मराठा समाजाला कोणीच सहकार्य केलं नाही असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। तर कालच जरांगेंशी चर्चा झाली त्यावेळी शिंदेंचं त्यांनी कौतुक केलं असंही सरनाईकांनी म्हटलंय। अरे आमच्या सरकारच्या माध्यमातून मिळालं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पक्षाच्या सरकारमध्ये सुद्धा मराठा समाजाला एवढं प्राधान्य दिलं नव्हतं किंवा मराठा समाजाला एवढं जे सहकार्य आहे ते सहकार्य केलं नव्हतं। एवढं सहकार्य आमच्या सरकारनं केलेलं आहे। काही तुरळक जे विषय असतील त्या विषयावर निश्चितपणे सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे की मनोज जरांगेंच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना वारंवार सांगितलेलं आहे की अजूनही तुमच्या काही मागण्या असेल तर त्या सरकार सकारात्मक त्यावर निर्णय घेत आहे। कालच मनोज जरांगे यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी माझ्याशी कारण त्यांच्या काही एसटी महामंडळाच्या बाबतीतली काही त्यांची विषय होते त्याचबरोबर धाराशिव येथे मराठा भवनासाठी त्यांनी मला फोन केला होता त्यावेळेस त्यांनी माझ्याशी चर्चा नाही। हे मैदान मला आठवतं आम्ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना हे मैदान आम्ही त्यावेळी केलं होतं आणि फ्री ऑफ कॉस्ट तिकडच्या स्थानिक लोकांना तिथे खेळायला मोकळी जागा मिळावी म्हणून ते तिथे डेव्हलप केलं होतं। चांगलं क्रिकेटचं मैदान आहे, अनेक क्रिकेटच्या मॅचेस होतात, 2-3 टुर्नामेंट झालेल्या आहेत। आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तिथे एक क्रिकेटची टुर्नामेंट पण झाली होती आणि तिथे आमची नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी उद्धव साहेब तिथे आले होते स्वतः। अशा अनेक क्रिकेटच्या टुर्नामेंट्स होतात। कोविडच्या काळात देखील आम्ही तिथे गेलो होतो। तिथे कोविडचं मोठं काही शेल्टर बनवता येईल का तिथे एक छोटं मियावाकी फॉरेस्ट पण होतं ते पण फॉरेस्ट ह्या ट्रस्टने ढापलेलं आहे। ते मैदान आणि 2 म्हाडाचे प्लॉट हे मैदान 21 लाख पर इयर 21 लाख कोणीही काय म्हणजे तुम्ही एकाच हे ट्रस्टला का देतात तेवढं जर महानगरपालिकेला मिळत असतील तर डायरेक्ट घ्या आणि 2 म्हाडाची प्लॉट्स फुकटात दिलेले ते एका ट्रस्टला
का दिलेले आहेत, कशासाठी दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांना काय दबाव होता, अंतर्गत दबाव आहे, वरतून दबाव आहे. मी अजून हा आरोप लावणार नाही की त्यांना एका विशिष्ट कुठच्या भाषेला काही प्राधान्य द्यायचे किंवा कुठच्या एका संस्थेला प्राधान्य द्यायचे. पण मुंबईची मोकळी मैदानं मुंबईकरांच्या हातातून घेऊन खेचून घेऊन ढापायची आणि भाजपच्या आमदाराला द्यायची, हे जे धोरण मुख्यमंत्र्यांनी राबवलेलं आहे त्याला आम्ही कडाडून विरोध करणार. दुर्दैव असं जी आता पाठी लागलेली आहे, आज कुठच्या तरी पेपरमध्ये वाचलं, आतापर्यंत ही मैदान जी मोकळी होती ह्याच संस्थेने लावलेले ट्रेसपासर्स विल बी प्रॉसिक्युटेड. मुंबईकर हे ट्रेसपासर झालेत. जी मैदानं मोकळी होती, मुंबईसाठी होती, तिथे आता मुंबईकरांना जायला तुम्ही बंदी लावलेली आहे. म्हणजे जसं ब्रिटिशर्सच्या काळात होतं की इंडियन्स नॉट अलाउड, तसं ही संस्था आता मुंबईकर नॉट अलाउड असे आता पाट्या लावणार आहे का? आणि एका बाजूला अदानी हे मुंबई खात चाललेले आहेत. माईक आज दिसत नाही त्यांचं, ठीक आहे बोलू शकतो आहे, ठीक आहे सॉरी, पण तुम्हाला सॉरी, त्यांना नाही. पण अदानी एका बाजूला मुंबई हे खात चाललेले आहेत, गिळत चाललेले आहेत. धारावीचा तर प्रश्न आहेच आणि तो आम्ही लढा देत आहोत. आज देखील त्याच्यावर आमची बैठक आहे, मुंबई बचाव समिती आहे, धारावी बचाव समिती त्यांच्यासोबत आहेच. पण हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला या संस्थेला 16 एकर जागा मुंबईची देणं किती मोठा गुन्हा आहे हे आपण पाहू शकतो. आणि यासाठी आम्ही अर्थातच येत्या आठवड्यात आंदोलन तर करणार आहोत, रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. मी सर्व मुंबईकरांना अपील करत आहे, सर्व मुंबई प्रेमीयांना अपील करत आहे, सर्व मुंबईच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांना अपील करत आहे, एनजीओजना अपील करत आहे, हाऊसिंग सोसायटीजना अपील करत आहे की ज्यांना वाटतं की हे 16 एकर फुकटात एका संस्थेला देणं हे पाप आहे, गुन्हा आहे. मुंबईकरांची मोकळी जागा ही मुंबईच्याच हातात राहिली पाहिजे, मुंबईकरांच्याच हातात राहिली पाहिजे. त्यांनी येऊन ह्या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे. हा मोर्चा कसा होणार, कुठे होणार हे आम्ही तुम्हाला लवकरच सांगू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपचं हे जे काही धोरण चाललेलं आहे की स्वतःच्या लोकांवर उधळपट्टी पैशाची करायची, बीएसटी बस बंद पाडायची, अदानीला जमिनी द्यायच्या, या संस्थेला जमिनी द्यायच्या, जागा ढापायच्या. आता उद्या आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, शिवाजी पार्क पण हे घेण्यासाठी पुढे मागे बघणार नाहीत. आणि त्याचसाठी आम्ही रस्त्यावर उतरून ह्याचा कडाडून विरोध करू. काल त्या आमदारांनी स्पष्टीकरण दिले ते म्हणजे मी सर्वाधिक बोली लावल्यामुळे मला ही जागा मिळाली आणि जरी मला मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या जागेवर बोली लावतात. मुंबईच्या जागेवर मुख्यमंत्री तर बोली लावायला लागलेत, मुंबई ऑप्शन करायला लागलेत. का हॉर्स ट्रेडिंग म्हटलं? ठीक आहे, भाजपला सवय असेल की 50 खोके द्या आणि तुम्ही कोणी विकत घेऊ शकता, पण मुंबईच्या जागा या तुम्ही अशा ऑप्शन करणार संस्थेला?